हा डेंजर प्लॅन होता अध्यक्ष महोदय। कळमला एक महिला तयार केली, मी कोणाचं नाव घेणार नाही, व्हिडिओ कॉल करून दाखवला, हे बघ याला कसा बदलतो, हा कसा मोठ्या मोठ्याने वळतोय, आक्रोश करतोय, रिंगण घेऊन रिंगणामध्ये घेऊन मारलाय अध्यक्ष महोदय। 6 माणसं जर एक माणसाला बदाडीत असतील फायटरनी, कोणत्या कोणत्या विविध हत्यारांनी, काय करणार आहे? जीवाच्या आकांताने मोठ्याने ओरडत राहिला। म्हणलं याला ठोके किती टाकले असतील? त्यांनी सांगितलं 150 ते पावणे 200 ठोके किंवा 200 ठोके याला टाकले। त्याला एक प्लॅन केला होता अध्यक्ष महोदय, याला गाडीत उचलून न्यायचा। हा डेंजर प्लॅन होता अध्यक्ष महोदय। कळमला एक महिला तयार केली, हा तिथपर्यंत न्यायचा, त्या महिलेची छेड काढली किंवा आणखी काहीतरी केलं म्हणून दाखवायचं, पुन्हा बदडून मारून ह्याला मारून टाकायचा, इथपर्यंतची मानसिकता गेलेली आहे। ती जी कोणी महिला तयार केलेली आहे तिची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय। आणि उचलल्याच्या नंतर अध्यक्ष महोदय त्याचा आत्ते भाऊ, आत्याचा मुलगा जो त्याच्या गाडीत होता, ड्रायव्हर सीटला त्याच्या एवढा मोठा दगड घेतला आणि त्याच्या समोर टाकला, ते जागीच घाबरलं। आणि ह्या सरपंचाला उचललं 5-7 जणांनी, लगेच हॉकी स्टिक, रॉड, फायटर, काय काय सत्तूर फातूर काय काय वापरतात हे लोक माहित नाही अध्यक्ष महोदय। सगळ्यांनी मारलं आणि गाडीत बसवलं। तो आरडत ओरडत अध्यक्ष महोदय भीक मागत पोलीस स्टेशनला गेला। पोलीस स्टेशनचा ठाणे अंमलदार 40 मिनिटाच्या नंतर आला गुन्हा दाखल करून घ्या। महाजन नावाचे जे पोलीस आहेत, मी महाजनांच्या वरती फार टीका केली, लगेच गाडी काढली आणि कोणत्या तरी एका गावाच्या दिशेने निघाले। विष्णू चाटे आणि या सरपंचाचा भाऊ जो क्लिप मध्ये दिसतोय अध्यक्ष महोदय, आज टीव्ही वरती बोलतोय, 36 कॉल झालेत अध्यक्ष महोदय। 36 पैकी 35 कॉल ह्या मुलांनी केलेत, भावानी। माझ्या भावाचा प्राण घेऊ नका हो, त्याला सोडून द्या। आणि विष्णू चाटे सांगतोय 20 मिनिटात तुझा भाऊ घरी येईन, तू घाबरू नको। परत कॉल केला, 20 मिनिटात तुझा भाऊ परत येईन, घाबरू नको। आशेने फोन करत राहिला हो अध्यक्ष महोदय आणि त्याला मारलं। मी डॉक्टरांना, ज्या डॉक्टरांनी CS ला विचारलं, छोट्या मोठ्या डॉक्टरला नाही, जिल्ह्याच्या CS ला विचारलं अध्यक्ष महोदय। ते जे पाठ फोटो दिसतोय ना अध्यक्ष महोदय, संतोष देशमुखला मारलेला, अरे ज्या प्रत्येक माणसाला हार्ट आहे त्या प्रत्येक माणसाला वाईट वाटणार आहे त्याची पाठ बघून। 1 इंच सोडा अध्यक्ष महोदय, 1 MM सुद्धा जागा शिल्लक ठेवली नाही हो। इतका बेरहमीने मारला त्याला, किती बेरहमीने मारला जरा बघा ना अध्यक्ष महोदय। आणि अध्यक्ष महोदय जो मारहाण करताना त्याला व्हिडिओ कॉल करून दुसऱ्याला दाखवलाय। व्हिडिओ कॉल कुणाला दाखवलाय हे चौकशीत आलं पाहिजे अध्यक्ष महोदय। कुणाला दाखवलाय? मी आता कोणाचं नाव घेणार नाही, मी फक्त आका हा शब्द वापरला अध्यक्ष महोदय, मी कोणाचं नाव घेणार नाही। व्हिडिओ कॉल करून दाखवलाय, हे बघ याला कसा बदलतो, हा कसा मोठ्या मोठ्याने वळतोय, आक्रोश करतोय, रिंगण घेऊन रिंगणामध्ये घेऊन मारलाय अध्यक्ष महोदय। 6 माणसं जर एक माणसाला बदाडीत असतील फायटरनी, कोणत्या कोणत्या विविध हत्यारांनी, काय करणार आहे? जीवाच्या आकांताने मोठ्याने ओरडत राहिला, अहो मला वाचवा, मला वाचवा। कोण वाचवायला येणार आहे अध्यक्ष महोदय? पाणी मागितल्याच्या नंतर पाण्याच्या ऐवजी दुसरंच काहीतरी केलंय, त्याचाही व्हिडिओ काढलाय अध्यक्ष महोदय। तो सुद्धा व्हिडिओ तपासला पाहिजे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय CS चं सांगत होतो मी, जिल्ह्याचे CS ने मला सांगितलं, कोणत्याही व्यक्तीच्या अंगावर एक जर टोला बसला आणि धमनी म्हणजे आपली शिर जर तुटली तर 10 ते 15 mm किंवा ml किंवा 20 ml ब्लड त्या डेड बॉडीच्या याच्यामध्ये साठतं। मी म्हणलं याच्या बॉडीत किती साठलं होतं? त्यांनी सांगितलं अध्यक्ष महोदय 2 लिटर ब्लड साठलं होतं, 2 लिटर। म्हणलं याला ठोके किती टाकले असतील? त्यांनी सांगितलं 150 ते पावणे 200 ठोके किंवा 200 ठोके याला टाकले। 200 ठोके एका माणसाला 6 माणसांनी मारल्यावर अध्यक्ष महोदय माणूस कसा राहणार? अरे तुम्हाला खूनच करायचा होता तर टायरच्या खाली घालायचा। नेता आमच्या बीड जिल्ह्यात माननीय मुख्यमंत्री महोदय लायकी नसणाऱ्यांकडे बी ती असं दाखवणारे, म्हणजे इथं दिसतं ना ते असं घालते पिस्तूल, त्यांच्याकडं लायसनची गरज नाही, असे माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो।
आजच कलेक्टरला सांगा आणि ह्या सगळ्यांचे पिस्तूल काढून घ्यावं.